नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज ज्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे ना, त्या अगदी गृहिणीला उपयुक्त अशा आहेत. छोटे-छोटे टिप्स आहेत. तर आता मी सांगते रवा कसा प्रिझर्व्ह करून ठेवायचा आहे. तर रवा आणला ना, की त्याला चाळून वगैरे घ्यायचं आणि छानपैकी मंद गॅसवर कलर चेंज न करता भाजून ठेवून द्यायचा आणि पूर्ण थंड झाला की बरणीमध्ये भरून ठेवायचा. बिलकुल त्याला आळी-जाळी लागत नाही 4 महिने तरी. आता दुसरी गोष्ट शेंगदाणे. शेंगदाणेसुद्धा मी असे जास्त प्रमाणात आणले, म्हणजे 2 किलो जरी आणले ना, तरी मी हे त्याला असे मंद गॅसवर भाजून घेते आणि ते सुद्धा काय करते, मी स्वयंपाक करत असताना एकीकडे कढई ठेवते आणि बारीक गॅसवर छानपैकी शेंगदाणे खरपूस भाजून घेते. म्हणजे वेळसुद्धा आपला वाचतो. ठीक आहे. आणि आता त्याच्यानंतर मग त्याचे सालं काढून काहींचा मी कूट करून ठेवते आणि काही अख्खेच शेंगदाणे ठेवते, लाडू वगैरे करण्यासाठी किंवा आपल्याला पोह्यांमध्ये घालण्यासाठी वगैरे लागतात म्हणून. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोबरं. आता जर वाळलेलं खोबरं तुम्ही जास्त प्रमाणात आणलं तर मी अशा प्रकारे त्याला मोठ्या किसणीने किसून घेते. आता किसताना जे मोठे मोठे तुकडे राहिलेत ना, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते. आता हा जो किसलेला किस आहे ना, तो असा मोठा-मोठा वरचा काढून घेते आणि तो एका मोठ्या कढईमध्ये घेते, कारण आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. आता मोठा किस वरती भाजून घेण्यासाठी ठेवला आणि जे खाली जे छोटं आहे, ते आपण एकत्र का भाजत नाही आहे, कारण दोन्ही एकत्र भाजलं ते जे छोटे कण आहेत ते लवकर करपतील आणि मोठा किस जो आहे ना, तो लवकर भाजला जाणार नाही. मग मी काय करते, असं त्याला व्यवस्थित पाकडून घेऊन मोठा किस भाजून घ्यायचा आहे आणि छोटा किस हे जे मोठे तुकडे आहेत त्याच्याबरोबर आपण घ्यायचं आहे आणि त्याला मिक्सरला बारीक करून ठेवून द्यायचा आहे. त्याचा उपयोगसुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये होतो. आता इकडे मोठी कढई ठेवलेली आहे आणि किस असा मंद गॅसवर भाजून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे वाटण वगैरे वाटताना फक्त किस घेतला ना, की 2 मिनिटात आपलं वाटण रेडी होऊन जातं. पहा, आता जे दुसरे मोठे तुकडे होते ते असेच मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहेत. आता याचा उपयोग आपल्याला हिरवं वाटण करताना, मसाले भात करताना टाकता येतो किंवा थापी वडी वगैरे जर केली आपण त्याच्यावर वरती टाकताना होतो. याला एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये अगदी 3-4 महिनेसुद्धा राहू शकतं, बिलकुल खराब होत नाही. आता पहा, हे खोबरंसुद्धा आपले छान गोल्डन ब्राऊन झाले. यालासुद्धा थंड झालं की एअरटाईट डब्यात भरून घ्या. आता वाटण वाटण्यासाठी लागणारा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे तो पांढरे तीळ. आता पांढरे तीळ आहे ना, हे सुद्धा मंद गॅसवर चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये तुमचे हे भाजून रेडी होतात. जास्त याला डार्क करू नका, कारण आळू वड्याला वगैरे सुद्धा आपण टाकू शकतो. आळी-जाळी होऊ नये म्हणून याला आपण थोडंसं त्याचं मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण मंद गॅसवर भाजत असतो. महत्त्वाची गोष्ट, थंड झाल्याशिवाय बिलकुल तुम्ही एअरटाईट बरणीमध्ये त्याला भरून ठेवू नका, नाहीतर पुन्हा त्याला पाणी वगैरे सुटेल आणि ते खराब होऊन जाईल. तर अशा या गोष्टी आहेत ना, ह्या अशा छोट्या-छोट्या टिप्स आहेत, त्या नक्की फॉलो करा. आता सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे धने. आता मी धने पावडर कधीही विकत घेऊन येत नाही धने पावडर. सगळे धने असे मंद गॅसवर भाजून घेते. 5 ते 7 मिनटं लागतात, पण बारीक गॅसवरच भाजा, त्याला करपवू वगैरे नका. अर्धे धने मी तसेच भरून ठेवत असते आणि अर्ध्या धन्यांची पावडर करत असते. ताजी धन्याची पावडर असली ना, टेस्ट खूप छान येते. तर ही सुद्धा टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आता अजून एक इन्ग्रेडियंट तो म्हणजे आहे हिरवी वेलची. आता बारीक गॅसवर साधारण ही 50 ग्रॅम हिरवी वेलची आहे. ती अशीच मी गॅसवर भाजून घेते आहे. त्याला असे फोड येईपर्यंत तुम्ही भाजून घ्यायचे. पाहू शकता, अजिबात वेळ लागत नाही, 2 मिनिटात हे भाजून होतं. आता ही थोडीशी कोमट झाली ना, की मग तुम्ही ती मिक्सरच्या भांड्यात घाला. एकदम थंड करायची सुद्धा काहीच गरज नाही आहे. पहा, आता आपण तिला वाटली पण ती जास्त बारीक झाली नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण त्याच्यात साधारण 2 ते 3 चमचे साखर टाकायची आणि मग वाटायचे. आता पहा, एकदम फाईन पावडर झालेली आहे. ही सुद्धा पावडर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. 2 ते 3 महिने काहीच होत नाही, वाससुद्धा जात नाही. तुम्हाला या माझ्या छोट्या-छोट्या टिप्स कशा वाटल्या ना, ते नक्की सांगा आणि मी अजून असे व्हिडिओ बनवू का ते सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.